हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर काय झालं, अधिक महिन्यात मला वाती करायच्या होत्या आणि 33 वातींचा दिवा लावायचा होता. हे सगळं कसं माहिती पडलं सांगू का? मी 17-18 वर्षाची असेल त्यावेळेला माझं नुसतंच लग्न झालं होतं आणि गावभागात इतक्या काही परंपरा नसतात. म्हणजे छोट्याशा अशा गोष्टी क्वचितच एखाद्याच्या घरात असे ह्या पाळलं जातं. तर एक बाई अशीच, मी म्हटलं का तुम्ही गाईची आज पूजा करून आला? तर ती म्हटली अगं दोंडा महिना आहे ना, मग दोंडा महिन्यात 33 उंडे करायचे. तेव्हापासून मला माहिती झालं. मग तेव्हापासून मला एक छंद लागला की जर दोंडा महिना असला तर आता घरच्या घरी परिस्थिती गरीब, मग त्याच्यात आपण घरच्या घरी देवासाठी काय करू शकतो. तर त्यासाठी मग मला ही अशी सवय झाली की मग ह्या वेळेला मला 33 कमळाच्या वाती करायच्या होत्या, पण त्या काय मला ट्राय करायला जमल्या नाही. म्हणून मी घरी बसून 33 वाती अशा केल्या आणि लगेच मी गावाला गेले. तर गावाला माझ्या आत्याचा मुलगा आहे ना, ते पण साई भक्त आहेत, दत्ताची खूप भक्ती. आणि देवाचं काय करायचं म्हणलं की त्यांना लगेच असा चैन पडत नाही. तर त्यांना मी सहजच सांगितलं की 33 वातींचा दिवा लावायचा. तर त्यांनी लगेच मला, रात्रीचंच आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो असंच जीवन. तर त्यांनी लगेच बायकोकडे गेले, कापूस घेऊन आले आणि मला म्हणले धर मला 33 वाती करून दे. मग त्यांना पण 33 वाती केल्या. त्याबरोबरच मला पण असं वाटलं की आपण इथं मंदिरात जातो पण भरपूर गर्दी असते. मग गावाकडच्या मंदिरात एवढीशी गर्दी नसते, कारण गावाकडच्या कामातनं माणसांना इतका वेळ मिळत नाही. मग गावाकडं मी म्हटलं सगळ्यांना आपण सांगतोय ना, तर मग आता हे मी माझ्या घरीच्या देवाऱ्यात लावायसाठी 33 वाती केल्या होत्या आणि त्या करून दिल्या दाजींना. आणि नंतर मी म्हटलं त्यांना सांगतोय, तर मग आता ते म्हटले आपण पण मग महादेवाच्या मंदिरात लावायला जायचं होतं. चला सोमवारच होता. मग त्यांना करता करता मला पण केलं 33 वातींचा दिवा आणि अक्काला घेतलं आणि तिथंच पांढरी फुलं मिळालीच नाही गावाला. मग ते एक शोच्या झाडाला पांढरी फुलं आलेली होती. मग ती पण फुलं तोडली, एकदम छान होती. थोडासा असा पाऊस पडलेला होता त्यामुळं ते. तर मला ह्यातनं काय सांगायचं आहे, तर छंद प्रत्येक वेळी आहे ना, आपलंसं म्हणून काहीतरी करत राहिलं ना की प्रत्येक गोष्ट विकत आणून मग त्याच्यात, म्हणजे मला पटत नाही ते. प्रत्येक गोष्ट ती विकत आणायची आणि मग देवासाठी करायची, कारण पैशानं मोजलं जातं मग ते. मग त्यासाठी आपला थोडासा मनोभावे वेळ पण घालवला तर मग आपलं त्यात आपल्या भावना उतरतात आणि त्या भावना देवापर्यंत पोचतात. एवढंच. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं असतं की आपल्याला जे आवडेल ते तसंच जगायचं इतकं की आयुष्य कमी पडेल, हसायचं इतकं की आनंदही कमी पडेल. काही मिळेल किंवा नाही मिळेल तो नशिबाचा खेळ आहे, पण परमेश्वरालाही देणं भाग पडेल काही वेळेला. आणि खरं तर आपली वेळ आली ना, ज्या वेळेला आपली वेळ येते द्यायची देवाला, त्यावेळेला ज्या वेळेला देवाची वेळ येते आपल्याला द्यायला, तेव्हा देव पण ऐकत नाही कधी.